भले बाबा दे शारदा जा. काय लाच देत आहे का? खाऊ पिऊ घालून मातोश्रीसने खिश्यात भरायचा प्लॅन नाही ना वा? नाही ते ह्या बाईचा काही भरोसा नाही ना, म्हणून आपलं म्हणणं. नाही मातोश्री, आम्ही इथं अतिथी देवो भव असं मानतो. उद्या आमचा दुश्मन जरी आला तरी त्याच्यासाठी बी मी असंच करू. देवाधर्माची बाय आहे मी, उपवास आहे माझा. पाणी आहे, निर्जळी उपास आहे माझा. कृष्णा, तुझं स्वयंपाकघर एकदम चांगलं आहे बघ. पवित्र, निर्मळ, मन प्रसन्न झालं. वा, नुसतं स्वयंपाकघर नाही हा, तिथं बनवलेला हा पदार्थ पण एकदम चांगला आहे. कमाल आहे तुझी कृष्ण. माझं एकटीचं काय नाही, माझ्या तिन्ही लेकी मला लई मदत करतात. खास करून माझी थोरली लेक शारदा. शारदा सुखी राह. कृष्णा, तुझ्या लेकी ज्या घरात जातील ते घर नशीबवान असणार बघ. शंकरराजे? हा हा, ते शंकरराजेच्या विरोधातच कंप्लेंट करायला आलेत मॅडम. हा या ना, बसा ना तुम्ही, बसा ना तुम्ही, बसा ना. मॅडमला कंप्लेंट करायची, आधी त्यांना बसवा. शंकरराजे? शंकरराजे असेल त्याच्या घरी. नाव पुढे राजे लागल म्हणून काय पण करेल का? आज पाठलाग केला, उद्या हात धरेल. ते काय नाही, मॅडमला बसायला खुर्ची द्या आणि कंप्लेंट लिहून घ्या. चावी मागवा जरा. ये गौरी बस. शंकर दादा या ना. नंतर नंतर बोल, नंतर बोल. शंकरराजे, अहो मला फोन करायचा, मी आलो असतो. हा हे अरे चहा सांगा शंकरराजेंना. घ्या चहा घ्या पटापट. का नाव आलं? कंप्लेंट केली कोणीतरी आमच्या विरोधात. फाडून टाकायची FIR. अन कंप्लेंट कुणाची होती त्याचं नाव सांगायचं. आज त्याचा मास्तर करणार शंकर दादा. गरजच नाही. अहो आम्ही ती कंप्लेंट घेतलीच नाही तर फाडायचा विषयच नाही. शंकर दादा चहा घ्या. अरे हे घे, हे घे. हा हे घ्या सावकाश. हा कोण होतास तू? काय झालास तू? सांगा मॅडम तक्रार. शंकरराजे शिंदे सरकार माझ्यावर पाळत ठेवायला गुंड पाठवलेले त्या शंकरराजेने. मॅडम आज माझा BP जरा वाढलाय. तुम्ही एक्सपर्ट आहे, तुम्ही कलम सांगा. उगाच माझ्याकडनं काही चुकीचा कलम लागाय नको. BNS सेक्शन 78 स्टॉकिंग हॅरेसमेंट. रस्त्यावर पाठलाग, छेडछाड. आता तुम्ही सांगितलं की कसं कंप्लेंटमध्ये काही चूक होणार नाही. मॅडम कंप्लेंट तयार आहे. आता इन्स्पेक्टर साहेब आले की रितसर फाईल करूया. तुम्हाला काही नाश्ता मागू? चालतंय की. म्हणजे पोलीस जनतेचे सेवकच असतात ना, म्हणून म्हणलं. बरोबर ना? एकदम बरोबर शंकरराजे.
शंकरराजेवर तक्रार नोंदवली आहे बरोबरच आहे ना? म्हणजे तसाही त्याचा माज लय वाढला होता हो. मी नाश्ता घेऊन आलो. हा हॅलो, गौरी ती इंदू आलाय घरी. इंदू घरी आल्या? हो, काहीतरी तमाशा घालण्याच्या आत तू लवकर ये. येते. शंकरराजे तुम्ही शंकरराजेची तक्रार नोंदवली आहे, त्याचा तपास सुरू केलाय आम्ही. थँक्यू सर. शंकर, चल आपल्याला निघायला लागेल. चल. आणि कंप्लेंट? अहो साहेब आलेत की. सर, हे अर्जंट आहे, मला खरंच जायला लागेल. आणि ज्या बाकीच्या फॉर्मॅलिटीज आहेत ना, मी उद्या येऊन पूर्ण करते. हां, चल शंकर, चल. मातोश्री, तुमच्या निष्ठावान कार्यकर्त्याला वाचवा. ही जागा जमीन खाली करायला सांगा या बाईला. इंदुराणी, जागा जागा काय गुराळ लावलंय? जागा का खाली करायची ते सांगा आधी. हा मातोश्री, तिथनच बोलायचं. मातोश्री, ही जागा माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे आणि ही बाई ती बळकावून बसली आहे. नाही नाही मातोश्री, ही जागा आमची आहे. गेली 15 वर्ष आम्ही इथं राहतोय. माझ्या तिन्ही लेकी याच जागेत लहानाच्या मोठ्या झाल्या. हा, या जागेत आत्मा आहे माझा. या घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात आठवणी आहेत, साठवणी आहेत. अजून काय बोलायचं राहिलंय का? मातोश्री, ही बाई मुद्द्याचं सोडून बाकी फापट पसरायला मांडत बसती. आता तुम्हीच मला सांगा, या बाईनं माझ्या नवऱ्याला सोडलं, मग ही जागा पण सोडायला पाहिजे का नको? त्यासाठीच माझा नवरा आलता तुमच्या दारात. पण कृष्णा आणि तिच्या लेकी गेली 15 वर्ष इथं राहत आहेत, हे का नाही सांगितलं? हाय का आता हे काय सांगायचं आहे का? दया आली मातोश्री, माझ्या नवऱ्याला दया आली म्हणून त्यानं यांना राहायला जागा दिली. आणि आता ही बाई कुळ कायदा लावायला निघाली आमच्याच जागेवर.